नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांची लाडकी गजराबाई आणि हे बाबूराव. जसं इतर चॅनलवरती आम्ही सातत्याने तुम्हाला हसवण्याचं, मनोरंजन करण्याचं काम केलं, तसंच आता आम्ही या नवीन चॅनलवरती पाटलांची कॉमेडी या चॅनलवरती तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात. आम्ही तुमचं मनोरंजन करण्याचं काम करतो, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, छान छान आम्हाला व्हिडिओ कसा झाला याच्या कमेंट्स करत नाही. तर पुन्हा एकदा ह्या पाटलाची कॉमेडी ह्या चॅनलकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका, लक्ष द्या. आम्ही सातत्याने जसं तिकडे मनोरंजन केलं तसं इकडेही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करू. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला. आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय, तर व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय. बरे बघा, सांगा हिशोब सरपंच. आता आपण ग्रामसभा घेतली तेव्हा मी सगळं वाचून दाखवतो, बरोबर. आपल्या गावामध्ये बाकडे टाकले ग्रामपंचायतीने. किती टाकले? हा? किती टाकले? 27. आणि हिशोब किती आता दिलाय? काय सांग? 40चा दिलाय ना. 40 दिला. बाकी बाकडे काय झाले? माझं नाही ना. हा? हे बघा, एक एक जण बोला, ऐका. 27 बसवले काय रे, रात्रात मळ्यामध्ये नेलं रे, लाज नाही वाटते का? कोण म्हणत? हा? कोण म्हणत? बघ, तुमच्या नातेवाईकाच्या घरी गेली. काय नातवाईक तुमच्या नातेवाईकाच्या घरी काय गेली. का सकाळी तुमच्या भाषा घरी सापडले मला. 42 टाकले होते हा. आणि रात्रात. बेच्या टाकले घरी. आणि मग तो घराजवळ नाही का? पुढं हा? मा घर पुढे पोर. हा, तुमच्या घरा पुढे किती टाकले? किती? 3 टाकेल किती? मग ते कमाई सरकारी का तुमच्या खिशातले पैसे? बर, ते झालं का? हा. गावकीच्या टाकीचं नळाचं, गावकीला नळाचं पाणी दिलं, हा. बरोबर. कोणाच्याच घरात सुईचं पाणी जाईना इथं. त्याला मा नाविलाच आहे. काय नाही हा. काम आहे तुम्ही गावाचे सर. म्हणजे फार महादेवाच्या मंदिरापर्यंत पाणी जायचंय आणि तुमच्या गावाला पाणी येत नाही म्हणजे काय? आख्या गावापैकी एकच नळ चालू आहे, शिवायचा नळ चालू आहे. पहिले बायाने इसको परतून नळ म्हणून टाकलाय. शिवाजी पाणी वाढवलं. 2 मिनिटं. शिवाय तो नळ बसून नाही दिला काल? आलं तो तकडे जायचा कोटा काटा मॅशी पाहिला पाठवलं, बसून नाही दिला. आणि मग काही बोलायचं, काही वागायचं. सांगा पुढे. तो नळ पाणी येत नाही का? येतो येतो. हा, तुम्ही बायको बरीच नाही पाणी. बरं, सांग मोळचं काय केलं तर? हा, ते- ते रस्त्याच काय केलं? हा, ऐका हा. रस्त्याच काय केलं? आता पाहिजे तिसरं. बर, आपल्या महादेवाच्या मंदिरापासून सगळं मुरुम टाकून घेतला, हा. क्रॉकेटी करून म्हणजे मुरुम टाकून दिला, हा. बरोबर. माझं बरं, किती ट्रॅक्टर होते? ते जाऊन 57 ट्रॅक्टर टाकले, हा? JCB होता. आणि बिरजीला किती लागले? हा? बिरजीला किती लागले? किती लागले तू आता रे तेव्हा? 100 ट्रॅक्टरची ऑर्डर देती. आणि मग काय करायचं? 42 काय टाकली? मग नंतर 10-15 ट्रॅक्टर ते यांच्यावाल्या घराजवळच टाकली जातात. हा, बरोबर इकडे मग ते बोला खड्डे ना- होतं. बोला ना तुम्ही. प्रत्येक टायमाला खंडीच्या वर्णात मुता त्यांचा दोष दाखवित्या. तुमच्या कसं काय मुरुम गेला? तिला हा. खड्डे किती होत? तुमच्या घरापर्यंत मुरुम होता का? तिला पाणी किती साचत होतं? मग तुम्ही ते बी त्याच्यात धरा ना. मग ते धरा त्याच्यात. काही बोलायचं. असं कसं? आणि ते सांडायचं हिशोब लाव. अहो ज्याने अख्ख्या गावाचे संडास खाऊन घेतले. अरे म्हणजे अख्ख्या गावाची संडाशीची नदी खाऊन घेतली. मग बरे बा, ऐका. प्रत्येकाला संडास बाथरूम दिले, हा. कोणाचंच राहिलं नाही आता. सरपंच तुम्हाला खरं बोलू का? काय? आता तुम्हाला सुद्धा सांडायचं आहे ना. हा. संडास गावचं आहे का तुमचं आहे? कोणता? रोजच्या संडास तुम्ही बदलून हाकाय जातात. याचं काय करायचं? मग तुमच्या संडास का शोला ठुले का? या बा, ते माझ्या इकडे येते म्हणून तुम्ही असं बोलायचं नाही हा? हा? माझ्या इथं येते म्हणून असं बोलायचं नाही. ते हिच्या इथं पण जाते. कोणच्या? तुम्ही कसं काय म्हणता? तुमच्या स्वतःचा संडास असताना तुम्ही संडास बदलून जात्या. हा. मग ते माझ्या इकडे चक्करला येतं म्हणून तुमचं जळतं का? सरपंच घरी संडास नाही, तो लोकांचे संडास पाहिजे तुम्ही. माले मध्ये बंगल्यामध्ये मी बाहेर नाही गेल का? असं शासनाचं घेतलं नाही मी बाथरूम, तुम्हाला दिले मी. त्यांनी सगळ्यांना दिले पण त्यांच्या घरात नाही. अख्खं गाव उघडं संडास नाही करायचं. मग तुमचे लॉक झाले, मी त्याला काय करू? तुमचं काम आहे, तुमचं काम आहे साफ करून लॉक द्यायचं. आम्ही करायचं? लॉक काढायचे आम्ही काय? अबे, दादागिरी नाही बाबा, काय चाललंय. तुम्ही बोलत आहे? दादागिरी बाबा, चाल ना आपल्या पुढं. हा. हा. अहो, कोण कसं हागत, कोण कसं हागत, त्यानं त्या सरकारी कोणी पाणी टाकीत नाही, त्यानं ते लॉक होतं. बरं, जाऊ दे मर्दी. ते ठेकेला जे ते सगळे किंमत तिला मंजूर करून देतो सरपंच. माझा तिला नाही त्याची आता गरीब बाई आहे. मग ती रानकी बाई आहे. ती काय ना गरीब आहे? काय ना गरीब आहे? तिला जमीन जागा नाही का? जमीन काय जागा नाही बोलायचं, तिला? राखेर पाय. जमीन जागा नाही? रानकी मुडकी बाई, पण तिला काय झालं? तिचे पोरं कामाला आहे. हा, पोऱ्या कामाला आहे. जाऊ दे. याला चहा प्यायला भेटते ना रोज, तिने गेला का? हा. सगळं तिला मंजूर. आमच्या बॉक्सात घुसत हा. होते, ते यायचंच बंद केलं. हा? आपल्याकडे पण येते. हा. यायला आपण म्हणतो जाऊ दम काढला, जवळ काढला यानं जाऊ तो. बरं, तमाशा टायमाला नाला फोडायला. हा? अर्धा तास तमाशा तो लेट केला.
अर्धा तास लेट केला मी इतका मानस सरपंच लागला का तू त्यांचा किती मूड हाफ झाला माहिती हा अर्धा तास त्यांना म्हणजे एकदम असं अर्ध्या वर्षासारखं वाटलं का बाया कवा स्टेजवर येते तेव्हा गाजराबाई यायने काय केलं तुम्ही ऐका रे पोरं ऐका ना तमाशा नाच यानं करले लागत नाचतो करले याला काय करायला माहिती का तमाशामध्ये ते माया जेवण खाऊन करत होते बरं का हा डायरेक्ट पिऊन गेला अरे बरं तमाशा कधी उभं करणार आहे करा नाही तर लगेच उचला म्हणे बाळ दिसतात मला लगेच तमाशावाल्याचा फोन आला हा मी कुठं होतो शिन्नरला हॉटेलला जेवायला बरं माझ्यासारखं नका बोलू तमाशा चालू करायचं यानं टेजवर यावं का नाही हा त्या नाच मेकअप काय काय करत बसला रे काय करतात रे मॅनेजरशी बोलत होतो हा मॅडमशी बोलत होतो त्यांनी घेतला का रुपये कमी मग तुला काय काय होते एवढी बरं याला खिच्यातून पैसे घालायचे का खिच्यातून पैसे घालायचे काही डोकं लावायचं काही तमाशा पातात चालले होते ना जायला गेले तर काय केलं आपल्याला हा याला नाच आपण चिकटाव ठेवला काला बाया कशा मेकअप करतात तुम्हाला पायासाठी तुला का तो तेव्हा आपण चिकटाव ठेवला तर ज्याला पाहिजे गावगावचे लोक काला आले होते लाज वाटत नाही सरपंच काय तुम्हाला लोक काला आले होते हा आणि आज या कंठ आम्हाला आहे ना मी सरपंच हाता घालून काढा येणार नाही आज सरपंच बांधला आडो माय तू निर्बंध आहे का आडो बांधला मावला आडो बांधला तुला मागच हा. पडेला तू काय करशील तू काय करशील पूर्ण काम केलंय का एक तरी सांगा बरं तू काय बर करशील काय सांगा बरं. आता हे आपल्या गावातलं जुनं मसनवटी वाऱ्यानं उडून गेलं हा. लगेच तिसऱ्या दिवशी नवीन मंजूर करून आणलं कंची मसनवटी ही मागची सरपंच या काळातच वहिली काय बोलत साहेब आले म्हणजे पाय हा साहेब हा त्याच्यामुळे तुमचाच पहिलं चुलत भाऊ जाळला हा पहिलं चुलत भाऊ तर तुमचाच जळाला तिकडं हा का हा, म्हणजे तुम्ही बनवली तुमच्या खानदानासाठी होती हा? म्हणजे तुम्ही कुठं अरे नारळ फोडायचं माणूस मान मिळवतो माणसाला हा. का जाळायचं बी मसनभूमीचं काम केलं पहिला माणूस घरातला जाळायचा हा. असा सरपंच राहतो का त्याला काय अर्थ आहे? अरे काय हे? उद्घाटन मस्त हॉटेल यानं केलं बरं सांगा. नारळ त्याला फोडलं त्याच्या ऐवजी यांना जायचं ना तिकडं काय करेल तुमची ग्रामपंचायत काय करायला म्हणजे जागा बरं राहिली. हे बघा उन्हाळा होता कडक बरोबर हा तर गावाला टँकर चालू केला कांचा पाण्याचा 8 दिवसाचा एक काय बोलत आहे तू त्याच्यामुळे किती भांडणं बायांची हा मग तुम्हाला जर का व्यवस्थित घेता येत नाही निम पाणी वाया घालवायचे माहिती? 3-4 बायाने डोके फोडून घेतले अंड्या पाहिजे मग तुमच्याच भांडणं करायचे मग आम्ही काय करायचं याच्यानं होत नाही तुम्हाला राजीनामा टँकर येत होता का नाही रोजचे 4 कॅपा करत होता टँकर वाला तू राजीनामा देत नाही सोबत राजीनामा याच्यानं त्याला राजीनामा काय दे. बदल राजा नाही होत याच्यानं काम म्हणजे हे काही काम पूर्ण नाही हा हा? खरंय, खरंय. असं मोकळायचं ना बोलायचं तो तोंड जोडू काय हम्म. हो. हा? याला अशी पब्लिक दादागिरी करायची नाही हा म्हातारा माणूस आहे, दादा तो मा विरोध होता तुला माहिती चांगला हा नीट बोलत आहे. आता पुढच्या टायमाला मीच राहणार आहे म्हणा हा तू राय तू काय करणार मावले या वाटकाला कोण निवडून देत आम्हाला हे वाटका नाही उद्या ते माझ्यामुळे झालं नाही त्याला कोण विचारत गावामध्ये एकट्यानेच मत दिलं या ना त्याला सरपंच केलं. हा. आता हा उभा राहणार आहे ना याला बी आता आपणच करू आता आम्ही समजू कोणाला करायचं हा कोणाला- काय नाही वाटलं रांगणात लोक करू आपण आणि तुला सांगतो बघा तू नाही मी सांगत तसं वागायचं काय वागायचं हा सरपंच मी का तू आहे मी उपसरपंच आहे. मग तू पहिला मी सरपंच आहे हा मी ठरवलं मला काय करायचं हा हा? ते मी सांगत तसं वागायचं नाही तो काय राजा मोका होईल वय जाय वय मार खाशील माझा कोण तू हे झालं तू हा तू ना आपल्या शिल्लक गसू तू आपल्या डोक्याला माणसं जर घसली तुला ना आता पोलीस स्टेशन बरोबर गाडी बोलीला कोणला सरकारी कामामध्ये अडथळा तेव्हा आणला तू तो. तगडा हा, करता की बाय. बरं, काय बाय. काय अडथळा आणला बोला बा सगळे. काय अडथळा आणला? हा? एक काम नावाला पूर्ण सरपंच नाही आहे, करेल. नावाला. हा गावातलं एक तरी काम करेल का पूर्ण हा काय सरपंच राहिलं काय बरं काय काम बाकी हे राहिलं लोकं काय करायचं? बोंबलून राहिले बघा या पोरांना सह्या लागायचे सरपंच कुठे डोक्याला शाळा वळायला शाळा वळायला मग बायको घरी नव्हती बरोबर आहे का? पोर त्याचे मागे सह्या घ्या माझ्या नाताला रहिवासी दाखल्यावर सही लागत होती हा साऱ्या गावामध्ये पाहून आले याच्या घरी पाहून आले यांचा तिकडे तपासणी हे कुठं सापडले म्हणजे शांतीच्या घरात माझ्या इथं 100 तुंबलेलं घाण तशीच ते सुद्धा साफ केली नाही अब आजच्या तेवढ्या गाठी साफ कर तुमच्या हाताने आणि महापौर मला घरी येऊन सांगत ते सरपंच का मामा आहे ना तिथे त्या शांता मावशीच्या एड आहे ना अंडरपॅन्ट बनेलच बस नाही रे यांना एवढी चव घालवली. मग ते फुट वायर करून द्यायची त्याची हं? म्हणजे हे संस्कार घ्यायचे का सरपंच सरपंच म्हणजे गावातला प्रमुख पुरुष राहतो तेव्हा हे आदर्श घ्यायचा तुमच्यापासून गाजराबाई लहान पोरं सह्या घ्यायला येते तुमच्यावाले पेन तुम्ही लोकांचं चालवी त्या बघा हे उद्योग करतात याला 2-3 कामं होत असते तर सरपंच राहण्यात राजीनामा दे मग गटरी काय नाही काय बघा. एवढे सदस्य त्यांच्या बाजूनी तुम्ही राजीनामा द्या आम्हाला राजीनामा पाहिजे नाही तर आम्ही चालू काय बा एकच वर्ष बाकी नाही नाही काढायचं मला चुकार एवढे एक वर्षात कोणती तुम्ही बारे बांधले तुम्ही जे नकोच आम्हाला एकच वर्ष राहिले मावाले 4 वर्ष काय केलं तेव्हा लावलं तुम्ही त्यांना
मग गावात लाईट तरी होती का? हा? लाईट कोण आणली? कोणी गावामध्ये. लाईट पहिलीच होती काय बोलत? त्या काळात उलटे बल्ब गेले अरे जे बल्ब उडेल होते ना हा. मागच्या काळामध्ये. त्या मरकुऱ्या लावले होते का गावामध्ये स्ट्रीट लाईटी एवढे त्याच्यावाल्या फार्म हाऊस व्हायचे. खोक भरले खोक बल्ब नाही घरी काय करायचे ते आता 5-25 वर्ष ते एवढ्या कांड्या काढून ठेवले त्या प्रत्येक वर्षी उडाल्या लावायला का? अरे खातो किती ग्रामपंचायतीला तो संडास सुद्धा सोडले नाही बायांचे रानक्या मुडक्या बायांचे संडास सुद्धा तो खाली. हा? हा? हा म्हणजे संडासाचा निधी अख्खा खाऊन घ्या. सांडाचं खाली व्यायामशाळा बनवली. त्याला. नाही नाही व्यायामशाळा बनवली. पुढे गेला. हा? बरं ते व्यायामशाळा. व्यायामशाळेत जवळ मुतारी येईल होती हा. ती मुतारी सुद्धा तुला प्यायला लाज वाटली का? खायला लाज वाटली का? प्यायला लाज वाटली का? तुला असंच बोलायला आता बोल. बोल. ते जिम वाले पोरं अशी जिम करत्या तिकडं घाम काढी त्या मा भिताडीला येऊन मुतात्या आणि त्या बाजूने माई खिडकी. जिथं किती पोरं- पिक्चर पाहायचं जिथं त्यांचा? पोरं लागले तिथं झाडं लावून तिथे हा? संडास बांधायचं मी तिथं. किती पिक्चर पाहायचं त्यांचा मला सांग. वास येतो गावा गावा. माय ना डोकं दुखायला लागलं बाई यो ना. नाही जे काय. चला सिन्नरला मला डोकं- हा आता पण सगळं पॅनल मागून फिरले तुला राजीनामा द्यावा लागेल देऊन टाक राजीनामा. काय करतो जेवण टाका जेवण टाका. नाही सर त्या गटरी उपसाचं काम तू हाताने करायचं संडास उपसाचं काम तू हाताने करायचं जेसीबी लावेल. जेसीबी नाही जेसीबी लावेल. जेसीबी सगळं का जेसीबी काय त्या याच्यात घाललं का मोरी मध्ये बारीक सोड राहते बारीक. हा बारीक सोड राहते एवढी बारीक अशी. काय आपल्या गावातल्या गटरीत बसणार आहे? याच्या यानं मोरे जायचं टाकलं का इथे मोरे टाकलं हा त्याच्यात 5,000 सांगत त्याच्यामध्ये पाणी मावत नाही अहो एकटा माणूस त्याच्यामध्ये मुतलं तर त्या पनळीमध्ये मावत नाही बाहेर निघतो. हा आणि आज सरपंच झाला एवढं कोणतं काम करून ठेवलं याचं काय हे करायचं? त्यानं गावात एकच माग आणलाय एकच नाही गेलं त्यानं बरं ग्रामपंचायत ऑफिस होतं का? हा ग्रामपंचायत ऑफिस होतं कंचं हा? मागच्या 5 वर्ष मागच्या सरपंच काय केलं? किती पैसे खाली म्हणजे त्याचे आता गावची जत्रा होती हा. जेवढ्या कावडीवाले होते त्यांना टोपी उपारणी होती हा. बरोबर. ती टोपी उपारणे सुद्धा यांना त्या लिस्टला जास्त दाखवले. मी एक दिवस घरी चक्करला गेले बाई हळदी कुंकू होतं त्यांच्या बायकोने मला सांगितलं होतं. गेलेच अगं बाई त्या घरामध्ये का त्या टावेल टोप्यांचे गथुडे नाही लगेच वळखलं पिवळ्या कपड्यात गथुडे म्हणून. ते तर जाऊन दे मग यांना ते टावेल टोप्याचं ते गथुड यांना ठुलं कोणाच्या दाव्याला नाही मला नाही ते सांगायचं. ते तर जाऊन दे लावायला की विकून पैसे काढतात तमाशा त्याचे. पाहायला गेला मग कोणाचा दावा घालायचा होता उपसा अरे ते टावेल टोपी ना मला भेटेल टावेल टोपी. हा. आणि मग प्रत्येक कार्यक्रमात जायचं ना. रंगीन बरं हा. बघा गावात वारांनी आपण गोळा करतो तमाशा पाहायला हा गेला पक्की त्या गाडीवरून हा. 75,000 रुपये खर्च लावलाय तुम्ही थोडे फिरून बसा. पाच निवड हा असं सामनी बात करा. ते काय होतं त्याच्यावर प्रभाव नाही पडत. तुम्ही माग पाहून बोलायचं आणि तो घाबराना आणि फिरून बसा. त्याच्या भडकून देईन मी भडकून लेट देईन बोलू का? हा? लेट बॉल लेट. तू काय करशील तू काय करशील लेट बॉल लेट. काय करशील दाबा, दाबा, काय दाबा. बघा? अबे, सरपंच हा. भेटला. हा. याला सभेचा हा. हा सभेचा राजीनामा दिला तर सरपंच. काय होतं? चल गे. तुम्ही आता सरपंच हा एवढं पुढे ये आता माझ्याकडे नाही पण तुम्ही ऑफिस मध्ये या. हा, ये. ऑफिस मध्ये या. आम्ही ग्रामपंचायतीला टाळा लावणारे चला सगळे टाळा लावा. चला. चलो आयले ये ना सरपंच उपसरपंच आहे ना हे शिरपणले काय शिकवून टाकले सगळ्या सदस्य मोर आहे ना चव्हायला मावली त्यामुळे त्याला फोन लावून बोलून घेतो इकडं. ए शिरपत काय रे इकडे बरं पाण्या टँकर सरपंच मग सरपंच नको हा म्हणू. सरपंच इकडे काय पाण्या टँकर जाऊ येतोच काम आहे. काय काम नाही तू इकडे तर ये तुला सांगतो इकडे ये. मी चालू होतो हातोडा घेऊन काय आला ते गरम कुरूप तोडा हा दुसरा टाकता येईल कुठे बाटल्या तोडू दे मरत ये तू इकडे. काय म्हणतो अरे भावाट्या तुला एवढं कळत नाही का? काय अरे मान 1 वर्ष राहिलं ऐक ना हा. आता एवढे 1 वर्ष मला काढू दे पुढच्या टाळाला 5 वर्ष झालं का तुला सरपंच पण तुलाच घे ना नऊ सरपंच मी राहतो दोघं वाटून खाऊ ना काल यायच्या मागे लागतो. खायला भेटते ना मग अरे लई तो किती खायला 4 वर्ष मला आता जवळ 50 लाख भेटली 4 वर्षात मग फक्त काम करणार पाहिजे. नाही काम करीन काम करणार असं तो खायला द्यायचंच नाही. आता तुला तर माहिती खायचं कसं काय आणि मग मी तुला सांगेल ना मग तुला सरपंच गेला का तुला लगेच सांगेल मी असं असं होतं. पुढचा टाइम फॉर्म नाही भरायचा मी फॉर्म भरणारच नाही उपसरपंच राहील मी. हा
हा उपसरपंच नाही उपसरपंच आहे मी. फॉर्म जर भरला नाही एक खोल पडेल नाही दुसऱ्याला पाडीन मी. दुसऱ्याला उलट आहे ना तुला सांग बिनविरोध करायला बघतो मी तुला. हा का हा तू बिनविरोध राहील आणि मी म्हटलं पब्लिक मधून राहतो. कोणाला बॉक्स सुनायचं नाही म्हणजे अजिबात नाही ते. कारण आता हा पॅनल आहे ना हा. तो सगळा माग होईल नाही तर मग काय करू पैसे उठवू सरपंच. हा पैसा तू आवडत आहे का मला हा? त्या का पैसा आहे नाही तू बोल ना मी नाही बोलला त्यावेळी हा तुला विरोधात मी बोलणार नाही ना. हा काय नाही लाव हा 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 काय ना 20,000 पुढे सांगायचं नाही हा चालेल. मी लाखात बोलत हा हा, हा. हा तो 20,000 हा. पुढे बोलायचं नाही पण हे बघ आता हे सदाच आहे ना एवढं वर्ष आपण नाही वाढ बोलून राहू. हा तू आता तू फक्त बाय तोंड बंद कर. जर तोंड उचकलं मग काय पुढच्या तुला टायमाला आता 5-50 हजार रुपये मी देऊन टाकतात. काय पुढच्या टायमाला सदस्य बनवून घेऊ हा नाही त्याच्यात आपल्या ग्रुपने घेऊ ना आपल्याच ग्रुपचे ये ना थोडी वाढवाय त्या बायाचा नको जात आपल्याला. त्या बायला ताईट ती गजरी झालं ती मग त्या गजरात मला म्हणली डायरेक्ट सरपंच जाऊन तिथं हा का हा गजरा म्हणली ती नाही तर मी कसं अटॅक मग मी तेच म्हणलं शेत असं करणार नाही पण असं काय करायला. बरे बघ तुला वाटलं 5-50 हजार रुपये देतो. आता लय मोठं काम आणले मी. आले टेन्शन चल नाही 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 आता लय मोठं काम आणलं. मरते बरं कामाचं मला पहिले कोट पाचल कुठे पाहिजे काय नाही, हा, ते- हा, सांग ना मग मला चल कोट पाचल त्या कुठे हात गेले काय हा चल जाऊ दे, तोडू दे मी टाकून घेईल कुलप. चल कोट पाचल